श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. यंदा ही पौर्णिमा 23 मेला साजरी केली जाणार आहे. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं. ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली होती. बुद्ध पौर्णिमेची तिथी 22 मेला संध्याकाळी 5:57 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 23 मेला संध्याकाळी 6:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 23 मेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची त्याचबरोबर चंद्रदेवांची विधिवत पूजा तर करायची आहे, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहे. आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे, ज्यामुळे पुढील 33 वर्ष धनधान्याची, संपत्तीची आपल्याला कमतरताही पडणार नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आले आहेत. या दिवशी गुरु, शुक्र, रवी वृषभ राशीत एकत्र आल्याने त्रिगुही योग तयार होत आहे. तसेच गुरु रवीच्या संयोगामुळे आदित्य योगही तयार झाला आहे. या दिवशी गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आले आहेत. या योगांमध्ये सेवा, उपासना, त्याचबरोबर दान आणि काही उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं. गीतेत श्रीकृष्णाने पिंपळाला स्वतःचे रूप सांगितले आहे. यामुळे पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याएवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होतं. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांची एकत्र पूजा केल्याएवढं आपल्याला पुण्यसुद्धा प्राप्त होतं. या पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असं सुद्धा शास्त्रात म्हटलं जातं. या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने ग्रह आणि पितृदोष दूर होण्यामध्ये मदत मिळते. त्याचबरोबर या दिवशी पिंपळाची विधिवत पूजा केल्यामुळे शनी, गुरु यासह सर्व ग्रह शुभ फळ देण्यास सुरुवात करतात. या दिवशी पिंपळाचे रोप लावल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात आणि देवगुरु बृहस्पतीचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. पिंपळ हा माता लक्ष्मीला प्रिय वृक्ष आहे. वैशाख पौर्णिमेला ती या वृक्षावर येऊन वास करते. म्हणून जो कोणी या दिवशी पिंपळाची पूजा करतो त्याच्या घरात संपत्ती व समृद्धी येते. आणि म्हणूनच आपल्याला पिंपळाच्या झाडाची आवर्जून बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पूजाही करायची आहे. आपल्याला सकाळीच ही सेवा करायची. आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. एक छोटासा खडा जो आहे गुळाचा टाकायचा आहे. त्याचबरोबर थोडंसं हळद, थोडंसं कुंकूसुद्धा आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जाताना आवर्जून गोडाचा नैवेद्य हा घेऊन जायचा आहे. तुम्ही साखर घेऊन जाऊ शकतो किंवा रवा किंवा साखर एकत्र करून तो घेऊन जाऊ शकतो. आता पिंपळाच्या झाडाजवळ आपण गेल्यावर सगळ्यात पहिला तिकडे 2 अगरबत्ती लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे हे जल घेऊन गेलेले ते जल आपल्याला गोलाकारमध्ये त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं. त्याचबरोबर आपण जो गोडाचा नैवेद्य घेऊन गेलेले असतील, काही नाही नेऊ शकले तर तुम्हाला साखर तरी आवर्जून घेऊन जायची आहे, जेणेकरून तिथे असणारे मुंग्या किंवा पशुपक्षी किंवा कीटक ते साखर खातील. आणि हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायचं. या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायचं विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत
11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. ह्या प्रदक्षिणा मारल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दारिद्र्य, सर्व दुःख, सर्व दुर्दैव्य दूर होतं. त्याचबरोबर आपल्याला दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते. पिंपळाच्या प्रदक्षिणा घातल्याने विवाह लवकर ठरतो. त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी त्याच पिंपळाच्या झाडाखाली 1 तिळाच्या तेलाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे. दिवा हा तुम्हाला संध्याकाळी 6 ते 7:30 ही जी वेळ असते, ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते, त्यावेळेस आपल्याला हा दिवा प्रज्वलित तिथे करायचा आहे. हा जो दिवा आपण पिंपळाच्या झाडाखाली लावणार आहे तो आवर्जून कणकेपासून तयार केलेला असावा. कारण जेव्हा हा दिवा शांत होईल तेव्हा त्या झाडाखाली असणारे जे मुंग्या आहेत किंवा कीटक आहेत ते तो दिवा खाऊन टाकतील आणि त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. नक्की करा. निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दारिद्र्य, सर्व दोष, सर्व विघ्न नष्ट होऊन तुमची चहूबाजूने प्रगतीही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.